वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्म. स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, जिचं नाव आहे MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 मधील कायदे. आपल्याला जर आपण सिलेबस बघितला असेल तर आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यातला जो GS2 पेपर आहे त्याच्यामध्ये कायद्यांचं एक सेक्शन आहे आणि त्याच्यावरती 15 ते 20 मार्कांसाठी हा सेक्शन आहे. तर याच्यातल्या 15 मार्कांची आपण या ठिकाणी तयारी करणार आहोत. या ठिकाणी या सिरीजमध्ये आपण सर्व कायदे जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहे राज्यसेवेच्या हिशोबाने ते आपण करणार आहोत. आणि तसेच हे कायदे इतर ज्या MPSCच्या परीक्षा असतील त्या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त असणार आहे. म्हणजे PSIची मुख्य परीक्षा असो, ASOची मुख्य परीक्षा असतो, तर अशा ठिकाणी सुद्धा या राज्यसेवेमधले काही कायदे कॉमन आहे, तर तेही तुम्ही या व्हिडिओ सिरीजमधनं पूर्ण करू शकता. तर हे आपलं सुरुवातीचं पहिलं लेक्चर आहे. हे इंट्रोडक्शन सेशन आहे. याच्यामध्ये आपण हे सर्व कायदे कशा प्रकारे बघणार आहोत, त्याचं सिक्वेन्स काय असणार आहे, लेक्चरमधनं तुम्हाला काय काय करायचं आहे, मी इकडनं लेक्चरमधनं काय काय देणार आहे, हे सर्व शंकांचं आपण या ठिकाणी समाधान या लेक्चरमधनं करून घेणार आहोत. ठीक आहे, तर मग कुठलाच वेळ न घालवता सुरुवात करूया. सगळ्यात पहिले स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्मबद्दल इंट्रोडक्शन. इट इज अ प्लॅटफॉर्म टू बूस्ट युअर प्रिपरेशन फॉर UPSC अँड MPSC अँड अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. तुम्ही सध्या जो अभ्यास करत आहात, MPSC असो UPSC असो, तर ह्या परीक्षांमधल्या अभ्यासाला तुम्हाला एक हेल्प करण्यासाठी हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. आपल्याला माहिती आहे की यूट्यूबवरती आणि इंटरनेटवरती फ्लड ऑफ कंटेंट सध्या तयार झालं आहे. इतके सारे कंटेंट आपल्याला मिळतं की आपण विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातो की नक्की त्याने कोणाला फॉलो करायचं आहे, कुठून त्याला जास्त क्वालिटी कंटेंट मिळणार आहे. स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपला भर असणार आहे टू प्रोव्हाइड क्वालिटी कंटेंट इन अ व्हेरी इझी टू अंडरस्टँड लँग्वेज. तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत कंटेंट देण्याचा या ठिकाणी आपला प्रयत्न असणार आहे. ॲडमिन ऑफ दिस चॅनल, दॅट इज मी, हॅज अपीयर्ड UPSC अँड MPSC मेन्स एक्झामिनेशन 2 times. मुख्य परीक्षा दिल्याचा अनुभव आहे मला 2 वेळेस, MPSC आणि UPSCच्या. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी दिली आहे. ई स्वाध्याय करून तुम्ही त्याला सर्च करू शकता @ स्वाध्याय आणि त्याला तुम्ही जॉईन करू शकता. आपण जेही काही रोज लेक्चर कंडक्ट करतो आहे त्या सर्वांचं स्टडी मटेरियल आपण त्या ठिकाणी PDF फॉर्ममध्ये पोस्ट करत आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला सुरुवातीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला हेही माहिती आहे की आपली 100 गव्हर्नमेंट स्कीम्स नावाची सिरीज सध्या कंटिन्यू चालू आहे. ठीक आहे, ती सिरीज हिंदीमध्ये असते, कारण तिथे आपलं उद्दिष्ट असं आहे की ते महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ व्हावा, म्हणून ते हिंदी आणि इंग्लिश असं बायलँग्वेज कंटेंट असतं. आता आपण जे सिरीज चालू करतो आहे कायद्याची, तर ती पूर्णपणे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये असणार आहे आणि ती फक्त महाराष्ट्रातील MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डेडिकेटेड असणार आहे. तर ठीक आहे, आपण सिलेबस बघू. राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2चा जर तुम्ही सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये इतके सारे कायदे आपल्याला अभ्यासायचे. पर्यावरण संरक्षण, ग्राहक संरक्षण, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान, भ्रष्टाचार प्रतिबंध, SC/ST ॲट्रॉसिटीज, SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट नियम. ठीक आहे, इकडे अधिनियम आहे, इकडे नियम आहे. याच्यातला फरक मी तुम्हाला या सिरीजमध्ये पुढे सांगणार आहे. नागरी संरक्षण हक्क, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, शासकीय गुप्तता अधिनियम, भारतीय पुरावा कायदा इत्यादी सगळे कायदे आपल्याला बघायचे आहे. या सर्व कायद्यांचे मिळून आपण साधारणपणे 10 लेक्चर या ठिकाणी अपलोड करणार आहोत. हे जे SC/ST अत्याचार प्रतिबंध अधिनियम आहे आणि नियम आहे, या दोघांना एकत्रितरित्या कंबाईन करून आपण एकच व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत. ठीक आहे, अधिनियम आणि नियममधला फरक मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. तर याचा आपण आता वेटेज बघूया की कोणत्या कायद्याला किती वेटेज आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट कायदा आहे राज्यसेवेच्या हिशोबाने, तो आहे माहितीचा अधिकार अधिनियम. ठीक आहे, त्याच्या खालोखाल वेटेज येतं SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट, त्याच्या खालोखाल वेटेज येतं ग्राहक संरक्षण अधिनियम आणि त्याच्या खालोखाल वेटेज येतं कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, दॅट इज डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट. ठीक आहे, तर हे चारही कायदे खूप इम्पॉर्टंट आहे. यांच्यावरती सर्वात जास्त क्वेश्चन्स आलेले. जर प्रिव्हियस इयरचा आपण अभ्यास केला तर सर्वात जास्त क्वेश्चन्स या 4 कायद्यांवरती मिळून आलेले. ठीक आहे, तर मग हे तुम्ही केलेच पाहिजे, कारण या ठिकाणी तुम्हाला अंदाजे 10 क्वेश्चन तरी या कायद्यातनं तुम्हाला येणार आहे पुढच्या 2020 असो किंवा 2021 असो किंवा 2022 असो कुठल्याही परीक्षेसाठी. त्याच्यानंतर मीडियम वेटेजवाले 3 कायदे आहे. नागरी संरक्षण
त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षण आणि माहिती तंत्रज्ञान. याच्यावरती रफली 5 to 6 क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, याचं मीडियम वेटेज आहे, तर हे तुम्ही याच्या लक्षात घ्या. त्याच्यानंतर जे तिसरं आहे की शासकीय गुप्तता अधिनियम आणि भारतीय पुरावा कायदा, हे सर्वात कमी वेटेजवाले कायदे. याच्यावरती हार्डली 2 ते 3 क्वेश्चन्स असू शकतात. ठीक आहे, तर जर तुम्हाला स्किप करायचा असेल एखादा पार्ट तुमच्या कायद्यांच्या प्रिपरेशनमधनं आणि तुम्हाला तो वेळ दुसरीकडे युटिलाइज करायचा असेल, तर तुम्ही हे शेवटचे 2 कायदे स्किप करू शकता. पण माझं तरी असं सजेशन राहील की तुम्ही कुठलाच कायदा स्किप करू नका, कारण आपण या सिरीजमधनं जितक्या डिटेलमध्ये करणार आहोत ते तुमच्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्हाला फक्त लेक्चर अटेंड करायचं आहे, त्याच्या नोट्स काढायचे, दॅट्स इट. त्याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, कारण मी या ठिकाणी लेक्चर बनवताना तेवढी पूर्ण दखल घेतलेली आहे की त्याचं कंटेंट तेवढं चांगल्या क्वालिटीमध्ये देण्यासाठी पूर्ण मी त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे. आणि सर्व काही तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईलच. जसं जसं तुम्ही पुढे लेक्चर कंटिन्यू कराल तसं तसं तुम्हाला लेक्चरची क्वालिटी लक्षात येईलच की तुम्हाला लेक्चरमधूनच बऱ्याच गोष्टी इथेच क्लिअर होऊन जाणार आहे. तुम्हाला परत नंतर पुस्तक घ्यायची गरज उरणार नाही, ना दुसरं काही मटेरियल शोधायची गरज उरणार नाही. ठीक आहे, तर बघा या स्लाईडवरती आपण मेन्शन केले कायदे सिरीजचे नियोजन. आता आपण याचं प्लॅनिंग कसं करतोय, तर बघा कुठलीही गोष्ट चालू करण्याच्या आधी तिचं प्लॅनिंग पण महत्त्वाचं असतं. याच्यातनं आपण टार्गेट करतोय 15 ते 20 मार्क, सगळ्यात पहिला पॉईंट. ठीक आहे, आता बघा हे असं मेन्शन करावं का लागतं, कारण कुठे पण आपण प्रिपरेशन करताना ना आपण थोडंसं स्ट्रॅटेजिक वेने त्याचं प्रिपरेशन केलं पाहिजे. इमोशनल पद्धतीने जाण्यात काही अर्थ नाही, कारण आत्ताची जी स्पर्धा आहे तुम्ही जर विचार केला तर ती इतकी भयानक स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं पुस्तकी ज्ञानाला काही किंमत उरलेली नाही आहे. ठीक आहे, म्हणजे कसं आधी तो एक काळ होता की लोक अभ्यास करायचे म्हणजे काय, तर तासनतास लायब्ररीत जाऊन बसायचे आणि नुसते पुस्तकं वाचत सुटायचे. ठीक आहे, पण सध्याच्या स्पर्धा परीक्षांचा जर तुम्ही एक अनुभव घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की आत्ताचं युग हे नुसतं पुस्तक सरळ वाचत सुटण्याचं नाही आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला काहीतरी प्लॅनिंग लागणार आहे. कुठली पण गोष्ट करण्याआधी तुमचा त्याच्यामागे काहीतरी विचार हवा की मी ह्या गोष्टीला इतका वेळ देईल, ही गोष्ट केली तर मला किती कॉस्ट बेनिफिट आहे. हे सगळं तुम्ही प्लॅनिंगने कराल तरच तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त आहे. असं नाही की सरळ 10 पुस्तकं घेतली नाही का मागे एक वाचत सुटलो. ठीक आहे, अशा प्रिपरेशनला आजच्या जमान्यात तरी काही अर्थ उरलेला नाही. तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी टार्गेट काय करतोय, मिनिमम 15 मार्क्स आपण या ठिकाणी टार्गेट करतोय. हे मी तुम्हाला सुरुवातीला स्लाईडवरती सांगितलं आहे. तर कशा पद्धतीने करणार आहोत, आपण रोज एक ॲक्ट घेणार आहोत. ठीक आहे, कवरिंग 1 ॲक्ट डेली. हे जे 10 कायदे आपण या ठिकाणी सिलेबसमध्ये बघितले, हे 4, हे 3 आणि हे 2, तर हे आपण रोज एक असं पूर्ण करणार आहोत. माझी अशी अपेक्षा आहे की हे लॉकडाऊन 3.0 संपेपर्यंत ही सिरीज पूर्ण व्हायला हवी. ठीक आहे, म्हणजे 17 तारखेपर्यंत. पण समजा काही कारणाने तिला उशीर झाला तर जास्तीत जास्त 20 तारखेपर्यंत आपण हे सर्व कायदे या ठिकाणी संपवून टाकणार आहोत. देअर विल बी 2 व्हिडिओज पोस्टेड ॲट 9 AM. ठीक आहे, रोज सकाळी 9 वाजता 2 व्हिडिओज या ठिकाणी चॅनलवरती उपलब्ध होतील. 2 व्हिडिओजमध्ये काय असेल, पार्ट 1 थेअरी असेल आणि पार्ट 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील. म्हणजे बघा एक आपला जो कायदा आहे तर त्याची थेअरी पार्ट 1मध्ये डिस्कस केली राहील आणि त्याच कायद्यावरती आलेले प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, म्हणजे 2012 पासून ते 2019 पर्यंतच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, PSI मुख्य परीक्षा, अजून ASO मुख्य परीक्षा, तर या सर्व परीक्षांमध्ये आलेले आयोगाचेच मुख्य परीक्षेमध्ये आलेले प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहे त्याच कायद्यावरचे ते आपण त्या ठिकाणी पार्ट 2मध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीने याचं आपण प्लॅनिंग केलेलं आहे. नेक्स्ट, हाऊ टू गो थ्रू दिस सिरीज. आता तुम्हाला या सिरीजमधनं कसं जायचं आहे. ठीक आहे, आता असं तर नाही ना की जस्ट तुम्ही एक व्हिडिओ लावून ठेवला आणि पिक्चरसारखा त्याला बघताय आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं हो माझा खूप अभ्यास झाला. असं नाही आहे. ठीक आहे, असं नाही होणार, कारण का अभ्यास करणं ही एक डिसिप्लिनची गोष्ट आहे. ठीक आहे, ते तुम्ही असं कॅज्युअली घेऊ नाही शकत आणि कॅज्युअली घेतलं तर ते तुम्हाला अपयश देणार आणि मग त्याच्यातनं तुम्हाला परत लक्षात येईल की यार त्यावेळी जर हे मी सिरियसली घेतलं असतं तर आज चित्र वेगळं असतं. मग हे नंतर पस्तावण्यापेक्षा आधीच लक्षात घ्या की तुम्हाला या सिरीजमधनं जास्तीत जास्त जर फायदा उचलायचा आहे तर तुम्हाला काहीतरी रूल्स फॉलो करावे लागतील. टेक मॅक्सिमम बेनिफिट्स आउट ऑफ इट. ठीक आहे, ही सिरीज कॅज्युअली घेऊ नका, मॅक्झिमम बेनिफिट उचला. मग आता त्याच्यासाठी काय काय करावं लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट, वॉच इन 1 सिटिंग. ठीक आहे, असं समजा की तुम्ही क्लासरूममध्ये बसलेले आहे आणि व्हिडिओ बघताना 1 सिटिंगमध्ये 1 गोमध्ये पूर्ण व्हिडिओ कवर करा. ठीक आहे, म्हणजे साधारण व्हिडिओची साईज मी तुम्हाला सांगतो 1 ते 2 तासाचा व्हिडिओ असेल, जास्तीत जास्त 2 तास. ठीक आहे, म्हणजे दोन्ही मिळून पार्ट 1 पार्ट 2 मिळून जास्तीत जास्त 2 तासाचे आपले व्हिडिओ असतील.
तर पूर्ण दिवसातले 2 तास तुम्ही असे निवडा की जिथे तुम्हाला कोणी मध्ये उठवणार नाही आणि तुम्ही एकदा व्हिडिओ करायला बसले की सलग तुम्ही 2 तास त्याच ठिकाणी बसून राहणार. ठीक आहे, म्हणजे वन सिटिंगमध्ये कराल तर जास्त डोक्यामध्ये ते घुसेल. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, प्रेफर लॅपटॉप ऑर कम्प्युटर नॉट मोबाईल. आता व्हिडिओ बघताना शक्यतो जर तुमच्याकडे हे उपलब्ध असेल लॅपटॉप किंवा कम्प्युटर तर त्याच्यावरती बघा, मोबाईलमध्ये बघू नका. कारण त्याचे 2 प्रॉब्लेम्स आहे. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय आहे, मोबाईलची स्क्रीन खूप छोटी असते, आपल्या डोळ्यांवर उगाचच ताण येतो. आणि बघा असंही आपण मोबाईलवरती लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जास्तीत जास्त काळ मोबाईलवरतीच पडलेलो आहे. ठीक आहे, हा प्रत्येकाचा अनुभव असेल. मग तो कुठेतरी कमी होण्यासाठी तुम्ही जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती हे व्हिडिओ सेशन अटेंड करा. म्हणजे त्याच्यात स्क्रीन मोठी असेल तर तुम्हाला तो थोडासा असं क्लासरूम लेक्चर केल्याचा एक फील येईल. ठीक आहे, तो मोबाईलवरती येत नाही. आणि दुसरी गोष्ट मोबाईल न घेण्याचं कारण काय, तर मोबाईल न घेण्याचं कारण आपल्याला जर नेटवरती हा व्हिडिओ बघायचा आहे यूट्यूबवरती तर आपल्याला नेट ऑन ठेवावं लागेल, बरोबर. मग मोबाईलवरती सारखे कसे ना कसे पॉपअप येतात. टेलिग्रामचा पॉपअप असेल, व्हॉट्सॲपचा पॉपअप असेल, फेसबुकचा पॉपअप असेल. ठीक आहे, तर मग हे आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स क्रिएट करतात. ठीक आहे, आपल्याला जे कॉन्सन्ट्रेशन अपेक्षित आहे ते मोबाईलवरनं मिळणार नाही. हे दोन्ही प्रॉब्लेम्स असल्यामुळे शक्यतो तुम्ही वन सिटिंगमध्ये लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती हा व्हिडिओ बघा आणि मोबाईलला त्यावेळी सायलेंट करून ठेवा. आता असंही होऊ शकतं की काही लोकांकडे याची सुविधा नाही आहे, तर मग ठीक आहे, आता अशी सुविधा नसेल तर मग एकदमच मागे राहण्यातही काही पॉईंट नाही. मग तुम्ही मोबाईलवरती कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. मग त्या ठिकाणी असा विचार करू नका की यार या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं होतं रूल की लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर बघायचं आहे आणि आपल्याकडे तर ते अवेलेबल नाही आहे, मग मी बघतच नाही. ठीक आहे, तर असं करू नका. ही तुमची मग अजून मोठी चूक ठरेल. नेक्स्ट काय आहे, लेक्चर करत असताना सोबत काही मटेरियल घेऊन बसा. म्हणजे काही ब्लँक पेजेस घेऊन बसा, पेन असू द्या चांगल्या क्वालिटीचा, स्केल घ्या, पेन्सिल घ्या. ठीक आहे, कारण का तर लेक्चरच्या ज्या काही आपण नोट्स काढणार आहोत ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करायचे आहे. ठीक आहे. मेक शॉर्ट हँड नोट्स इन युअर लँग्वेज. ठीक आहे, जे मी एक्सप्लेन करणार आहे त्याचे शॉर्ट हँड नोट्स बनवा आणि ते तुम्ही तुमच्याकडे मटेरियल म्हणून असू द्या, म्हणजे नंतर तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने रिवाईज करू शकाल. नेक्स्ट पॉईंट काय आहे, नंबर्स ऑलवेज रिटन इन इंग्लिश. जे पण काही नंबर्स या ठिकाणी असतील म्हणजे 1 2 3 4 वगैरे वगैरे, तर हे मराठीत लिहू नका, हे शक्यतो इंग्लिशमध्ये लिहा. कारण याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे जाऊन. पण सध्या एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला जे पण डिजिट्स लिहायचे तर ते तुम्हाला इंग्लिशमधूनच नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, आता तितकं इंग्लिश तर आपल्याला बेसिक ग्रॅज्युएशन झालेल्या प्रत्येक माणसाला येतं की तो डिजिट्स इंग्लिशमध्ये लिहू शकतो. नेक्स्ट पॉईंट काय आहे, पॉज द व्हिडिओ इफ नीडेड. समजा व्हिडिओचं एक्सप्लेनेशन देत असताना माझा स्पीड जास्त होऊन गेला किंवा मी पुढे चाललो गेलो आणि तुमचं व्हिडिओवरचं कंटेंट लिहायचं राहिलेलं आहे. ठीक आहे, तुमच्या नोट्समध्ये, तर अशा वेळी तुम्ही त्याच ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि ते त्याच स्लाईडवरती असतानाच ते तेव्हा लिहून घ्या आणि मग प्ले करून पुढे चला. ठीक आहे, मग असं तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये किती पण वेळेस पॉज करू शकता. फक्त एवढं आहे की तुम्ही पॅरलली लिहित चला. ठीक आहे, असा विचार नका करू की यार मी आता सगळं एक वन गोमध्ये लेक्चर बघून घेतो आणि त्याच्यानंतर मी परत मग हे PDF डाउनलोड करून नंतर मी त्याच्यातनं नोट्स काढतो. तर नाही, तसं कराल तर ते तुम्हाला हार्मफुल ठरेल. त्यातनं तुम्हाला जास्त बेनिफिट घेता येणार नाही. ठीक आहे, PDF तर मी शेअर करणार आहे, नो डाऊट. PDF तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलला. पण तुम्ही तसं कराल तर तुमचं जे रिटेन्शन आहे माइंडमध्ये ते जास्त येणार नाही. आणि हा फरक तुम्ही स्वतः अनुभव करून बघा. ह्या काही गोष्टी अनुभवायच्या असतात ज्या तुम्हाला असं सांगून पण नाही मिळणार. ठीक आहे, तुम्ही जेव्हा एक्सपिरियन्स घ्याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही सोबत जर लिहित असाल तर तुमचं लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील, तुमचं मन इकडे तिकडे विचलित नाही होणार. आणि ते जर तुम्ही असं ठरवलं की यार मी नुसतं आता बघून घेतो आणि नंतर मी नोट्स अपडेट करतो किंवा कंप्लीट करतो, तर तुमचं लेक्चर बघत असतानासुद्धा मन इकडे तिकडे भटकत राहील. ठीक आहे, तर ते टाळण्यासाठी सोबतच लिहित चला. नेक्स्ट पॉईंट काय होता की डाउनलोड द PDF आफ्टर द लेक्चर. ठीक आहे, आता आपण जे पण काही लेक्चर बघणार आहोत तर त्याचं तुम्ही नंतर PDF डाउनलोड करू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला एकदा दाखवून देतो की आपण कशा रीतीने याचं बनवलेलं आहे. एक सेकंड. हे बघा, हे सर्व 10 ॲक्टचे या ठिकाणी आपण PDF कंप्लीट केलेले आहे. सर्व मटेरियल रेडी आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम, ग्राहक संरक्षण अधिनियम, माहितीचा अधिकार अधिनियम. ठीक आहे, तर हे एक एक लेक्चर असं रोज पोस्ट होत जाणार आहे आणि याचं PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला लेक्चर पोस्ट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनललासुद्धा येऊन जाणार आहे. ठीक आहे, तिथून ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके.
तर परत स्लाईडवरती येऊया. नेक्स्ट आता बघा इम्पॉर्टंट टर्म्स. आता आपल्याला कुठलंही कायद्याची सिरीज चालू करण्याच्या आधी काही गोष्टींमधल्या मूळ जे गोष्टी आहेत त्यांच्यातला फरक आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तो माहिती नसेल तर पुढे जाऊन उपयोग नाही. मग त्याच्यासाठी हे काही गोष्टी मी इथेच सांगतो आहे. जर ह्या गोष्टी तुम्हाला शक्यतो ह्या गोष्टी तुमच्या लक्षातच असायला हव्या, ह्या गोष्टी लिहिण्याची गरज नाही आहे, या गोष्टी डायरेक्ट डोक्यातच माहिती पाहिजे. त्यामुळे इथे पूर्णरित्या जसं मी सांगतो आहे तसंच्या तसं डोक्यात फीड करून घ्या, पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ऐका, म्हणजे तुम्हाला परत हे भविष्यात कधीच विसरलं जाणार नाही. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कोणती आहे, बेअर ॲक्ट की एक्सप्लेनेशन. आता बघा मुलांमध्ये ना हाच एक सगळ्यात मूळ प्रश्न असतो की बेअर ॲक्ट वाचायचा म्हणजे बेअर ॲक्ट म्हणजे काय, मूळ कायदा. ठीक आहे, मूळ कायदा, जो कायदा सरकारने पारित केलेला आहे पार्लमेंटमध्ये, ज्याच्यावरती डिबेट झालेली आहे, जो कायद्याच्या भाषेत लिहिलेला आहे त्याला बेअर ॲक्ट म्हणू, की त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन वाचायचं. हाच सगळ्यात पहिले मुलांची शंका असते. ठीक आहे, आणि या ठिकाणी बरेच लोक म्हणजे बरेच टीचर्ससुद्धा असं सजेस्ट करतात की तुम्ही मूळ कायदा वाचा, बेअर ॲक्ट वाचा. ठीक आहे, पण आता माझं तुम्हाला प्रेफरन्स राहील की तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन वाचा, मूळ कायदा वाचू नका. याचं कारण काय, याचं कारण मी तुम्हाला असं सांगतो की बघा आता आपण लक्ष्मीकांत वाचतो, बरोबर. लक्ष्मीकांत वाचतो तर लक्ष्मीकांत हे बेअर ॲक्ट आहे का हो? नाही आहे. लक्ष्मीकांत कॉन्स्टिट्यूशनचं बेअर ॲक्ट नाही आहे, ते बेअर ॲक्टपासून डिराईव्ह केलेलं एक्सप्लेनेशन आहे, जे चांगलं चॅप्टर वाईज बनवून दिलेलं बुक आहे आपल्याला, आणि आपण ते वाचतो कारण त्यातनं आपल्याला जास्त समजतं. त्याच ठिकाणी समजा तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं PDF घेतलं वाचायला, ठीक आहे, ते वाचायला घेतल्यावर तुम्ही त्यातनं जसे कलम आर्टिकल वगैरे करताल तर ते तुम्हाला जास्त लक्षात राहत नाही किंवा समजण्यासाठी अवघड होऊन जातं. ठीक आहे, हा अनुभव तुम्हालाही असेल किंवा नसेल तर तुम्ही अनुभव घेऊ शकता. तुम्ही गुगलवरती जाऊन कॉन्स्टिट्यूशनचं बेअर ॲक्ट डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये सर्व आर्टिकल्स दिलेले आहे, आणि ते आर्टिकल वाईज वाचून बघा. आणि त्यानंतर लक्ष्मीकांत तर आपण वाचतोच पॉलिटीसाठी, तर ते एकदा वाचून बघा. तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की यार लक्ष्मीकांतवरनं जास्त समजतं आहे. ठीक आहे, मग लक्ष्मीकांत म्हणजे काय आहे, लक्ष्मीकांत तर ते एक बुक आहे की जे बेअर ॲक्टवरनं डिराईव्ह करून नंतर बनवलेलं आहे, म्हणजे त्याच्यात एक्सप्लेनेशन टाकून व्यवस्थितरित्या ते बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट काय आहे की बेअर ॲक्ट जे ते परीक्षाभिमुख आहे का, एक्झाम ओरिएंटेड आहे का, तर नाही. म्हणजे बघा आता बेअर ॲक्ट जेव्हा बनवले, म्हणजे गव्हर्नमेंट जेव्हा कायदा पारित करतं तेव्हा त्यांचा असा विचार असतो का की नंतर हे MPSCच्या मुलांना आपल्याला सिलेबसमध्ये द्यायचं आहे, मग आपण तशा हिशोबाने त्याचं मटेरियल बनवू, तर नाही. त्यांनी सरकारसाठी कायदा पारित केलेला असतो. त्यांच्या डोक्यात हे नसतं की हे परीक्षेला वापरायचं आहे, मग त्या हिशोबाने आपण याचं कंटेंट बनवू, तर तसं नसतं ना. मग त्यामुळे आपल्याला परीक्षाभिमुख अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, एक्झाम ओरिएंटेड आपल्याला अप्रोच पाहिजे. तर मग एक्झाम ओरिएंटेड अप्रोच आपल्याला केव्हा ठेवता येईल, जेव्हा आपण एक्झाम ओरिएंटेड मटेरियल, स्टँडर्ड मटेरियल वापरू. ठीक आहे, असं नाही की डायरेक्ट बेअर ॲक्ट वाचायला घेतलं आणि मग तो आपल्याला समजणार आहे का वगैरे वगैरे. ठीक आहे, तर मी तुम्हाला काय सांगतो आहे की तुम्ही एक्सप्लेनेशन वाचा, बेअर ॲक्ट वाचू नका. आणि हा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही स्वतः घेऊ शकता. हे जे 10 कायदे आपण या ठिकाणी दिलेले आहे, ठीक आहे, कुठल्याही कायद्याचं स्वतः PDF ओपन करा. हे सगळे PDF तुम्हाला गुगलवरती सर्च केल्यावर मिळून जातील बेअर ॲक्टचे. ठीक आहे, हे स्वतः वाचा आणि त्याच्यानंतर ह्या कायद्यावरचे आपल्या स्लाईड्स वाचा. ठीक आहे, ज्या मी लेक्चरसाठी यूज करणार आहे. तर तुम्हाला लगेच फरक लक्षात येईल की ज्या आपल्या स्लाईड्स आहेत त्या एक्सप्लेनेशनसाठी बनवलेल्या आहे, त्या जास्त बेनिफिशियल आहे, त्या जास्त एक्झाम ओरिएंटेड आहे, त्याच्यातनं तुम्ही जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता रादर बेअर ॲक्ट. ठीक आहे, तर हा एक याच्यातला बेसिक फरक असतो. आणि मी तर असं पण बघितलेलं आहे की काही टीचर्स असे की जे कॉन्स्टिट्यूशन वाचायला सांगताना तुम्हाला लक्ष्मीकांत वाचायला सांगतात. तिथे तुम्हाला ते असं नाही सांगत की तुम्ही बेअर ॲक्ट वाचा, पण तेच जेव्हा कायद्यांचा विषय येतो तेव्हा ते तुम्हाला सांगतात बेअर ॲक्ट वाचा. तर असं तो काही लोकांचा प्रॉब्लेम आहे. कारण का, तर ह्या ॲक्ट्सवरती असं कोणतं स्टँडर्ड मटेरियल अजून बनलेलं नाही आहे मार्केटमध्ये. जी पण पुस्तकं आहेत ती बेअर ॲक्ट्सचंच थोडंसं स्लाईट मराठी व्हर्जनमध्ये बनलेली आहे. ठीक आहे, तर त्यामुळे जर स्टँडर्ड मटेरियल नाही आहे तर मग त्यामुळे बरेचसे लोक कायदे बेअर ॲक्टमधूनच वाचायला लावतात. पण मग या ठिकाणी आता मी जे मटेरियल तयार केलं आहे ते भरपूर विचार करून आणि त्याच्यावर तासनतास देऊन ते तयार केलेलं आहे. त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता जेव्हा आपले लेक्चर्स चालू होतील. त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय वाचायचं आहे. ठीक आहे, आफ्टर ऑल इट इज युअर चॉईस. नेक्स्ट आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, सेक्शन वर्सेस आर्टिकल वर्सेस कलम याच्यातला फरक. आता बघा, सेक्शन काय असतं, आर्टिकल काय असतं, या शब्दांमध्येच काही लोकांना कन्फ्युजन आहे, बरोबर.
तर मग याच्यातलं कन्फ्युजन सगळ्यात पहिले दूर करायचं म्हणजे सगळ्यात पहिला पॉईंट काय आहे, सेक्शन म्हणजे जे आपले कायदे असतात, ॲक्ट्स असतात, त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स असतात त्यांना आपण सेक्शन्स म्हणतो. म्हणजे आता इथे आपण हे जे 10 कायदे बघितले, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, करप्शनवाला ॲक्ट, परत डोमेस्टिक व्हायलन्सवाला ॲक्ट, तर ह्या सगळ्या कायद्यांच्या ज्या काही प्रोव्हिजन आहे म्हणजे 1, 2, 3, 4 फॉर्मॅटमध्ये लिहिलेल्या, तर त्यांना आपण सेक्शन्स म्हणतो. त्या कायद्याचं सेक्शन 1 तुम्ही असं ऐकलं असेल ना, IPCचं सेक्शन 498, IPCचं सेक्शन 420, CRPCचं सेक्शन हे, IT ॲक्टचं सेक्शन 66A. तर ही या ठिकाणी सेक्शन या टर्मचा यूज जास्त होतो. ठीक आहे, त्याला तुम्ही आर्टिकल नाही म्हणत. आर्टिकल कशाला म्हणता, जे कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स असतात त्यांना तुम्ही आर्टिकल म्हणता. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 21 राईट टू लाईफ, आर्टिकल 21A राईट टू एज्युकेशन, तर हे झालं आर्टिकल्स. ठीक आहे, म्हणजे लक्षात येतं, कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सला आपण आर्टिकल म्हणू आणि ॲक्ट्सच्या प्रोव्हिजन्सला आपण सेक्शन म्हणू. तर हा बेसिक फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा. याला तुम्हाला क्रॉस नाही करायचं. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सला सेक्शन म्हणून चालणार नाही आणि ॲक्ट्सच्या प्रोव्हिजन्सला आर्टिकल म्हणून चालणार नाही. ठीक आहे, समजतंय. पण आपल्याला ती एक सवय लागलेली असते सर्वांना आर्टिकल म्हणायची, त्यामुळे आपण त्याला म्हणतो. पण जर स्पेसिफिक विचाराल तर ॲक्ट्सच्या प्रोव्हिजन्सला सेक्शन म्हणायचं. पण हे मराठीमध्ये सोपं आहे, कारण मराठीमध्ये या दोघांसाठी पण कलम हाच शब्द आहे. ठीक आहे, म्हणजे मराठीवाल्यांसाठी हा एक सोपा विषय की तिथे सेक्शनसाठी वेगळा शब्द आणि आर्टिकलसाठी वेगळा शब्द असे 2 शब्द करून दिलेले नाही आहे. मराठीमध्ये संविधानातल्या प्रोव्हिजन्सला सुद्धा कलम म्हणतात आणि कायद्यातल्या प्रोव्हिजन्सला सुद्धा कलमच म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट काय आहे, अधिनियम व नियममधला फरक. आता बघा, जर तुम्ही सिलेबस नीट बघितला असेल तर सिलेबसमध्ये SC ST ॲट्रॉसिटीज अधिनियम पण वाचायचा आपल्याला 1989, आणि आपल्याला SC ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट नियमसुद्धा वाचायचा 1995. मग आता जर अधिनियम आणि नियम हे सारखेच आहे का, तर नाही, हे सारखे नाही आहे. ठीक आहे, अधिनियम म्हणजे काय असतो, अधिनियम म्हणजे कायदा असतो, म्हणजे ॲक्ट असतो. ठीक आहे, जो पार्लमेंट पारित करते किंवा स्टेट लेजिस्लेचर पारित करतं, संसद किंवा राज्य विधिमंडळ. मग रूल्स काय असतात, रूल्स हे त्या कायद्यावरून ॲडमिनिस्ट्रेशन्स काही रूल बनवत असतं जे डे टू डे लाईफमध्ये लोकांना फॉलो करायला लागतं. बरोबर, तर अशा गोष्टींना आपण रूल्स म्हणतो. तर मग रूल्स कोण फ्रेम करतं, रूल्स फ्रेम करतं एक्झिक्युटिव्ह, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कार्यकारी मंडळ. ठीक आहे, किंवा प्रशासन. तर मग लक्षात येतं की ॲक्ट कोण फ्रेम करतं आहे, ॲक्ट फ्रेम करतं आहे पार्लमेंट संसद किंवा राज्य विधिमंडळ किंवा स्टेट लेजिस्लेचर. आणि रूल्स किंवा नियम कोण फ्रेम करतं आहे, तर कार्यकारी मंडळ किंवा प्रशासन म्हणजेच एक्झिक्युटिव्स किंवा ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, समजलं. आणि या जो ॲक्ट असतो म्हणजे जो बेस ॲक्ट असतो, त्या ॲक्टवरून काही नियम बनवलेले असतात जे जनतेला फॉलो करायचे असतात. ठीक आहे, आपण सामान्य जनता म्हणून नियम फॉलो करत असतो. ओके, आणि नियम बनतं ॲक्टपासनं. तर हा या दोघांमधला फरक आहे. सिलेबसमध्ये आपल्याला सर्व नियम नाही बघायचे. सिलेबसनुसार जर आपण गेलो तर फक्त आपल्याला SC ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट याचे नियमसुद्धा सिलेबसमध्ये दिलेले, त्यामुळे ते आपल्याला बघायचे. बाकी सर्व ठिकाणी आपल्याला फक्त अधिनियम दिलेले आहे, म्हणजे ॲक्टच दिलेले, यांचे नियम आपल्याला दिलेले नाही. फक्त हाच एकमेव कायदा असा आहे जिथे आपल्याला नियमसुद्धा बघायचे. ठीक आहे, तर हा बेसिक फरक होता अधिनियम आणि नियम या 2 शब्दांमधला, ज्यांना माहिती नव्हतं त्यांच्यासाठी. नेक्स्ट, ABCD वर्सेस अबकड वर्सेस क ख ग घ. ठीक आहे, आता हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ट्रान्सलेशनचा हा प्रॉब्लेम. ठीक आहे, आता बघा, संसदेमध्ये कुठलाही कायदा पास होतो तर तो बेसिकली इंग्लिशमध्येच लिहिलेला असतो. त्याचं नंतर हिंदी किंवा मराठी ट्रान्सलेशन उपलब्ध केलेलं असतं, पण बेसिकली तो लिहिताना इंग्लिशमध्ये लिहिलेला असतो. ठीक आहे, मग आता त्या ठिकाणी प्रॉब्लेम काय होतो की कायदा इंग्लिशमध्ये लिहिल्यामुळे तिथली जी बाराखडी असते, ठीक आहे, तर ती ABCDनुसार चालू होते आणि ती प्रत्येक कायद्याचे जे सबसेक्शन असतात, म्हणजे सेक्शन 2A, 2B, 3A, 3B, तर हे सगळे ABCDनुसार A to Z पर्यंत, मग AA वगैरे वगैरे असं चालत असतं. ठीक आहे, पण ते जर तुम्ही त्याला मराठी ट्रान्सलेट केलं ना, तर त्या ठिकाणी कायद्याच्या प्रोव्हिजन्समध्ये त्याला क ख घ नुसार ते ट्रान्सलेट करता. ठीक आहे, जर तुम्ही ॲक्ट कुठले पण बेअर ॲक्ट मराठीमध्ये ओपन केले, मराठीमधले बेअर ॲक्ट जर तुम्ही डाउनलोड करून बघितले, तर त्या ठिकाणी 2A म्हणजे 2 क आहे. ठीक आहे, 2B म्हणजे 2 ख आहे, 2C म्हणजे 2 ग आहे आणि 2D म्हणजे 2 घ आहे. ठीक आहे, समजतंय. म्हणजे हे याच्याशी रिलेटेड आहे, हे याच्याशी रिलेटेड आहे असं. ठीक आहे, पण
आता आपलं कॉमन सेन्स आपल्याला काय सांगतो, आपलं कॉमन सेन्स ABCDला अ ब क ड असं ट्रान्सलेट करतो. मग ठीक आहे, मग आता समजा तुम्ही मराठीत प्रश्न वाचला आणि प्रश्नामध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे की सेक्शन 2क मध्ये काय आहे आणि खाली 4 ऑप्शन दिलेले, बरोबर. सेक्शन 2क मध्ये काय आहे, कुठल्या पण कायद्याचं सेक्शन 2क मध्ये काय आहे, समजा असा प्रश्न आहे. तर क ला आपलं कॉमन सेन्सवालं डोकं जे असतं ते आपल्याला क ला अ ब क ड नुसार सी समजतंय का. पण त्यांनी विचारलेलं असतं क म्हणजे त्यांना अपेक्षित असतं की तुम्ही 2A आन्सर द्यायचं आहे, बरोबर. आणि ते जर तुम्ही त्या क्वेश्चनचं इंग्लिश ट्रान्सलेशन खाली जर बघितलं लगेचच पेपरमध्ये आपल्याला दोन्ही भाषेत दिलेलं असतं, तर तिथे 2A दिलेलं असतं. ठीक आहे, समजतंय. मग हा गोंधळ का होतो, कारण त्यांच्या ट्रान्सलेशन आणि आपल्या ट्रान्सलेशनच्या कॉमन सेन्समध्ये थोडासा फरक आहे. त्यामुळे क्वेश्चन वाचताना जिथे पण तुम्हाला सेक्शन वाचायचं आहे आणि तिथे क ख ग घ किंवा ABCD असेल तर तो क्वेश्चन तुम्ही इंग्लिशमधनं वाचावा असं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मला हे लिहिण्यामागे काय उद्दिष्ट होता की त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशच रेफर करायचं आहे. आपल्याला साधं बेसिक इंग्लिश येतं A to Z पर्यंत सर्वांना, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी इंग्लिशमधनंच रेफर करा, म्हणजे तुम्ही याच्यात कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे, की नक्की 2C म्हणजे क समजायचं आहे का अ समजायचं आहे. ठीक आहे, तर हा कन्फ्युजन टाळण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी हे इंग्लिशमध्येच वाचावं, हे मला या ठिकाणी सांगायचं होतं. नेक्स्ट पॉईंट काय, ॲक्ट वर्सेस बिलमधला फरक. आता ॲक्ट आणि बिलमध्ये काय फरक असतं. बिल म्हणजे विधेयक असतं जे पास झालेलं नसतं, ज्याचा प्रस्ताव असतो, त्याच्यावरती चर्चा वगैरे होते संसदेत किंवा राज्य विधिमंडळात. मग त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स वगैरे सुधारणा त्या ठिकाणी प्रस्तावित केल्या जातात. त्या जर सगळ्या मिळून पास झाल्या तर ते पास झाल्यावरती जे बनतं त्याला आपण ॲक्ट म्हणतो. ठीक आहे, हा बिल वर्सेस ॲक्टमधला मूळ फरक आहे. नेक्स्ट काय आहे, अमेंडमेंट ॲक्ट वर्सेस बेस ॲक्ट. आता बघा, काही कायदा जर तुम्ही वाचले असेल तर त्यांच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये अमेंडमेंट ॲक्ट असं लिहून येतं, म्हणजे सुधारणा कायदा. तर मग सुधारणा कायदा म्हणजे काय असतो, तर सुधारणा कायदा जिथे पण टर्म येईल किंवा अमेंडमेंट ॲक्ट जिथे पण टर्म येईल तिथे आपल्याला लक्षात ठेवायचं की याचा कोणता तरी एक मूळ कायदा होता. ठीक आहे, म्हणजे आधी एक कोणता तरी मूळ कायदा होता ज्याला आपण बेस ॲक्ट म्हणू. आता बेस ॲक्टमध्ये बेस असं लिहिलेलं नसतं. ठीक आहे, हे लिहिलेलं नसतं बेस कुठे, पण फक्त ॲक्ट जिथे असेल तिथं आपण लक्षात ठेवू शकतो की तो बेस ॲक्ट आहे. ठीक आहे, आणि मग सुधारणा कायदा म्हणजे काय, की त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला अमेंडमेंट करायचे, काहीतरी चेंजेस करायचे, म्हणून हा नंतर पास होतो. म्हणजे बघा, जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर या ठिकाणी आपला जो हा आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005, बरोबर. तर हा झाला मूळ कायदा, हा झाला बेस ॲक्ट 2005 वाला, बरोबर. मग याच्यामध्ये 2019ला माहितीचा अधिकार अधिनियम सुधारणा 2019 असा एक कायदा पास झालेला आहे. तर मग तो सुधारणा कायदा म्हणजे काय होता, तर 2005च्या कायद्यात त्यांनी काही बदल केले होते 19 साली, तर त्याला आपण अमेंडमेंट ॲक्ट म्हणू. ठीक आहे, समजलं. तर हे झालं याच्यातला फरक. नेक्स्ट काय असतं, ॲक्ट आणि ऑर्डिनन्समधला फरक. आता काही लोकांना हाही फरक माहीत नसतो. ॲक्ट म्हणजे काय असतं, ॲक्ट आणि ऑर्डिनन्स मोर ऑर लेस सेम आहे. ठीक आहे, याच्यात 99% सगळ्या गोष्टी सिमिलरच आहे. फक्त एवढा फरक आहे की ॲक्ट हा संसदेने पारित केलेला असतो आणि ऑर्डिनन्स हा आधी लागू झालेला असतो आणि त्याच्यानंतर संसद पारित करणार असते. ठीक आहे, कारण हा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जेव्हा संसद मीटिंग नसते त्यावेळी जर इमर्जन्सी सिच्युएशन आली आणि आपल्याला कायदा पास करायची गरज भासली तर असा कायदा आपण आधीच लागू करतो, त्याला आपण ऑर्डिनन्स म्हणतो. पण त्याच्यासाठी प्रोव्हिजन काय असते की नेक्स्ट टाईम जेव्हा संसदेची मीटिंग होते त्यावेळी तुम्हाला तो पास करून घ्यावा लागतो. नेक्स्ट, ॲक्ट वर्सेस लॉमधला फरक. आता काही लोकांसाठी ॲक्ट आणि लॉ या दोन्ही गोष्टी सारख्या आहे. मराठीमध्ये जर यांचं भाषांतर केलं तर ॲक्टलासुद्धा कायदा म्हणता आणि लॉलासुद्धा कायदा म्हणता, पण कायद्याच्या भाषेत ॲक्ट आणि लॉमध्ये थोडासा फरक आहे. याच्यामध्ये लॉ जी टर्म आहे ती जास्त ब्रॉड आहे. ठीक आहे, लॉमध्ये काय आहे, तर लॉमध्ये येतं तुमचं ॲक्ट्स येतात, रूल्स येतात, रेग्युलेशन्स येतात, नोटिफिकेशन्स येतात. म्हणजे गव्हर्नमेंट जे जे काही इश्यू करते ऑफिशियल डॉक्युमेंट म्हणून ते सगळे लॉच्या डेफिनेशनमध्ये येतात. आणि मग त्याच्यातला एक भाग आहे ॲक्ट. ठीक आहे, त्याच्यातला एक भाग आहे कायदा. मग लक्षात येतं आहे, ॲक्ट आणि लॉमध्ये लॉ ब्रॉडर टर्म आहे आणि ॲक्ट नॅरोवर टर्म आहे. नेक्स्ट, मग आता आपल्याला काय बघायचं आहे की सगळ्यात मूळ आपला ज्याच्यावरनं काम चालतं त्या बेस ॲक्टला आपण काय म्हणू, तर कॉन्स्टिट्यूशन, बरोबर. इट इज द फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. याच्यातनं बनता लॉज. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये पॉवर दिलेली असते कोणत्या गव्हर्नमेंट विंगकडे काय ऑथॉरिटी असणार आहे हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं असतं. मग कॉन्स्टिट्यूशनमध्येच दिलेलं असतं की लॉज कायदे बनवण्याचा अधिकार असतो संसदेकडे किंवा राज्य विधिमंडळाकडे. मग त्याच्यानुसार ते लॉज बनवतात. लॉजमध्ये काय काय येतं, लॉजमध्ये मी तुम्हाला सांगितलं रूल्स येतात, नोटिफिकेशन्स येतात, अजून रेग्युलेशन्स येतात, ॲक्ट्स येतात. ठीक आहे, हे सगळे लॉजच्या भाषेत येतात.
मग त्याच्यापैकीच एक जो आपण बघितलं ॲक्ट, तो म्हणजे ॲक्ट असतो, म्हणजे कायदा असतो, जो एखाद्या स्पेसिफिक पर्पजसाठी बनवलेला असतो. पर्यावरण संरक्षण अधिनियम, याचं स्पेसिफिक पर्पज काय असेल? पर्यावरणाचं संरक्षण. ग्राहक संरक्षण अधिनियम, याचं स्पेसिफिक पर्पज काय असेल? ग्राहकांचं प्रोटेक्शन. बरोबर. मग तो जो ॲक्ट असतो, तर त्या ॲक्टवरनं जे आपले एक्झिक्युटिव्स असतात, म्हणजे कार्यकारी मंडळ जे असतं, तर ते काही रूल्स बनवतात. ठीक आहे. मग त्या ॲक्टचा आधार घेऊन काही रूल्स बनवले जातात, जे रूल्स अल्टिमेटली जनतेला फॉलो करावे लागतात. म्हणजे लोकांना अल्टिमेटली काय फॉलो करायचं असतं? तो रूल्स फॉलो करायचे असते. ठीक आहे, समजलं. कॉन्स्टिट्यूशनमधनं लॉज येतात, लॉजमधनं ॲक्ट येतो, ॲक्टमधनं रूल्स येतात. नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे? हे बघा, कुठलाही कायदा बघायचा असतील तर ह्या 6 टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे, ज्या त्या कायद्यामध्ये यूज केलेल्या असतात बऱ्यापैकी. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली टर्म काय आहे? बेलेबल, म्हणजे जामीनपात्र. म्हणजे काय? आता नावावरूनच आपल्याला लक्षात येतं बेल एबल. बेल म्हणजे काय असतं? जामीन. म्हणजे असे गुन्हे ज्यांच्यामध्ये जामीन मिळू शकतो. जामीन म्हणजे काय असतो? की समजा तुम्हाला एखाद्या गुन्ह्यामध्ये पकडलं आहे, बरोबर, पण तुमच्यावर अजून तो गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे. मग अशा वेळी तुम्हाला काय असतं की तुमच्यावरती जोपर्यंत केस चालते तोपर्यंत तुम्हाला जामीन दिलेला असतो. म्हणजे तुम्ही बाहेर फिरू शकता, तुम्हाला अटक करून ठेवत नाही. ठीक आहे. आणि मग तो जामीन, त्या गोष्टीला आपण जामीनपात्र म्हणतो. म्हणजे अशा जे गुन्हे असतात त्यांना आपण जामीनपात्र म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही कोर्टात दोषी साबित होता, मग तेव्हा तुम्हाला जेल होते. ठीक आहे. तर त्याला आपण जामीन म्हणू. मग काही गुन्हे असे असतात की जे नॉन बेलेबल आहे, अजामीनपात्र आहे. म्हणजे अशा गुन्ह्यांमध्ये जर तुम्हाला गुन्हेगार म्हणून पकडलं तर तुम्हाला कोर्टात केस चालेपर्यंत सुद्धा अटक ठेवता. ठीक आहे, अटकेमध्ये ठेवता. तर अशा गुन्ह्यांना आपण नॉन बेलेबल म्हणतो. ठीक आहे. हा सोपा आहे, नावावरनं आपण लक्षात घेऊ शकतो. नेक्स्ट काय आहे? कंपाऊंडेबल वर्सेस नॉन कंपाऊंडेबल. आता कंपाऊंडेबल गुन्हे म्हणजे काय? आपापसात मिटवण्याजोगे अपराध. आणि नॉन कंपाऊंडेबल म्हणजे काय? आपापसात न मिटवण्याजोगा अपराध. म्हणजे काय? समजा अशी केस झाली, 2 लोकांमध्ये काहीतरी छोट्याशा कारणावरनं 2 गटांमध्ये किंवा 2 कुटुंबांमध्ये हाणामारीची केस झाली. तर असं समजा की अशा केसमध्ये जर जास्त काही मोठा इश्यू नसेल तर नंतर तो गुन्हा मागं घेण्यासाठी काहीतरी तडजोड करून त्याला मिटवण्याची प्रोव्हिजन असू शकते. ठीक आहे. तर अशा प्रोव्हिजनला आपण कंपाऊंडेबल म्हणतो. म्हणजे काय? की असे गुन्हे की जे तुम्हाला सहमतीने त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी समेट घडून आणता येते, त्यांना आपण कंपाऊंडेबल म्हणतो. पण नॉन कंपाऊंडेबल गुन्हे म्हणजे काय असतं? समजा रेपचा वगैरे गुन्हा आहे, तर अशा ठिकाणी जरी नंतर तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये आपल्याला काहीतरी समेट घडून आणायचं आहे, तरी एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला म्हणजे त्याच्यामध्ये तो मिटवता येत नाही, तो नॉन कंपाऊंडेबल असतो. समजतं आहे का? तर हा या दोघांमधला फरक आहे. तिसरी टर्म आपल्याला कोणती लक्षात ठेवायची आहे? कॉग्निझिबल आणि नॉन कॉग्निझिबल मधला फरक. कॉग्निझिबल म्हणजे काय आहे की सरकार त्याची दखल घेऊ शकते. दखलपात्र म्हणजे काय? दखल घेऊ शकते. म्हणजे कसं? आता समजा 2 लोकांमध्ये एखादं कृत्य घडलेलं आहे, एखादा गुन्हा घडलेला आहे, तर जनरली काय असतं की ज्याच्यावरती अन्याय झाला आहे त्याने अपेक्षित आहे की त्याने पुढे येऊन तक्रार करायची, बरोबर. मग त्याने तक्रार केली तरच त्या गुन्ह्यावरती काहीतरी कारवाई होऊ शकते. मग असा गुन्हा काय असतो? अदखलपात्र. ठीक आहे. म्हणजे त्याने तक्रार दिली तरच त्याची दखल घेतली जाईल. ठीक आहे. अदखलपात्र म्हणजे सरकार स्वतःहून त्याची दखल घेऊ नाही शकत. अदखलपात्र म्हणजे गव्हर्नमेंटला जरी समजलं की ह्या गुन्ह्यासाठी ह्या 2 लोकांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, ठीक आहे, तर तरी गुन्हा त्या समोरच्या पार्टीवर गव्हर्नमेंट केस नाही टाकू शकत जोपर्यंत ज्याच्यावरती अन्याय झाला आहे तो पुढे येऊन तक्रार करत नाही. तर अशा स्वरूपातले जे गुन्हे असतात ते नॉन कॉग्निझिबल असतात. आणि त्याच्या विरुद्ध काही गुन्हे अशा स्वरूपाचे असतात जिथे सरकार स्वतः दखल घेऊ शकते. म्हणजे सरकारच्या निदर्शनात समजा ही गोष्ट आली की या ठिकाणी अशा स्वरूपातला गुन्हा झाला आहे, मग त्या ठिकाणी त्या अन्यायग्रस्ताला पुढे जाऊन कंप्लेंट करण्याची गरज नाही, सरकार स्वतःच त्याची कंप्लेंट नोंदवून घेऊ शकतं. तर अशा गुन्ह्यांना आपण म्हणू कॉग्निझिबल. ठीक आहे. तर हे 3 टर्ममधला हा तुम्हाला बेसिक फरक माहिती पाहिजे. मग याच्यामध्ये काही गुन्ह्यांचे टाईप्स ना हे नॉन बेलेबल, नॉन कंपाऊंडेबल, नॉन कॉग्निझिबल असे असतात. म्हणजे हे कसंही कॉम्बिनेशन असू शकतं. ठीक आहे. या 6 टर्म्सचं कसंही कॉम्बिनेशन असू शकतं गुन्ह्यांच्या याच्यामध्ये किंवा कायद्याच्या प्रोव्हिजन्समध्ये. ठीक आहे. म्हणजे काही गुन्हे बेलेबल, नॉन कंपाऊंडेबल आणि कॉग्निझिबल असू शकतात, म्हणजे असे असू शकतात. काही गुन्हे नॉन बेलेबल, कंपाऊंडेबल आणि नॉन कॉग्निझिबल असू शकतात. म्हणजे हे कसंही या 6 टर्म्सचं 6 पैकी 3 टर्म्सचं कसंही कॉम्बिनेशन असू शकतं. समजतंय का? ठीक आहे. तर हा जो बेसिक फरक होता तो मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचा होता. ठीक आहे.
तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण या ठिकाणी काय करणार आहोत आणि कायद्याची सिरीजमध्ये आपण कशा पद्धतीने जाणार आहोत. तर उद्या या ठिकाणी सकाळी 9 वाजता आपलं पहिलं लेक्चर या ठिकाणी लाईव्ह होणार आहे. तर ते तुम्ही उद्यापासून रोज नोट डाऊन करत चला. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत पर्यावरण संरक्षण अधिनियम, जे उद्या सकाळी 9ला या ठिकाणी लाईव्ह होणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही ही सिरीज पूर्ण एन्जॉय कराल. तुम्हाला जर याच्यातलं कंटेंट आवडलं तर तुम्ही याला लाईक करू शकता, चॅनलला शेअर करू शकता, आपल्या मित्रांसोबत सबस्क्राईबही करू शकता. काही प्रश्न असल्यास मला कमेंटही करू शकता. आपल्या ह्या सर्व लेक्चर्सचे PDF तुम्हाला मिळतील टेलिग्रामवर ॲपवरती @e-स्वाध्याय सर्च केल्यावर आपलं चॅनल ओपन होईल. त्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी हे सर्व PDF या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ठीक आहे. थँक्यू.